आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। गाड्या फोडायची असेल तर त्या 4 नेत्यांचे फोडा, आंबेडकर यांचे आव्हान। मराठा ओबीसी आरक्षणावरून राज्यात गेल्या 2 दिवसांपासून गाड्या फोडाफोडीचे वातावरण तयार झाले आहे। गाड्या फोडायची असेल तर मी नाव सांगतो, 4 नेत्यांच्या गाड्या फोडा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेत गंगाखेड शहरात जाहीर सभेत केले। यावेळी त्यांनी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्याकडे इशारा केला। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा 2 ऑगस्ट रोजी गंगाखेड शहरात घेण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जाहीर सभा झाली। सभेला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, राज्य उपाध्यक्ष तथा परभणी जिल्हा निरीक्षक प्राध्यापक गोविंद दळवी, नागोराव पांचाळ, ॲडव्होकेट अविनाश भोसीकर, रमेश बारसकर, रमजान कुरेशी, सुनील मगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान सानप, डॉक्टर प्रतिभा भालेराव, साधनाताई राठोड, आयोजक इंजिनियर सुरेश फड, माजी सरपंच गोविंदराव लटपटे सह आदींची उपस्थिती होती। जिंतूर पोलिसांकडून 50,000चा अवैध गुटखा जप्त। जिंतूर तालुक्यातील अकोली येथील एका घरात राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळतात शहर पोलिसांनी सापळा रचून 50,000 रुपयांचा विविध कंपन्यांचा बंदी घातलेला गुटखा जप्त केला। जिंतूर शहरासह जिंतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री सुरू आहे। तालुक्यातील बलसा येथील एकनाथ शहाजी डोंबे हा 4चाकी गाडीमध्ये राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांचा गुटखा अकोली येथील सोपान सुरेश डोंबे यांच्या घरी विक्रीसाठी आणून देणार असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे, गुप्तवार्ता विभागाचे अमित शिराडकर, जमादार गणपत मुरकुटे यांनी सापळा रचत अकोली येथील सोपान सुरेश डोंबरे यांच्या घरी सकाळी 9:15 वाजता छापा मारला असता तेथे त्यांना शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांच्या गुटख्याचे एकूण 420 पुडे आढळून आले, ज्याची एकूण किंमत 50,400 रुपये आहे। पोलिसांनी घरमालक सुरेश हरिभाऊ डोंबे यांना ताब्यात घेऊन हा प्रतिबंधित गुटखा कुठून आणला असे विचारले असता त्यांनी हा गुटखा जिंतूर तालुक्यातील बलसा येथील एकनाथ शहाजी डोंबे यांनी गाडी क्रमांक MH23 AD 2685 मध्ये आणून दिला असल्याचे सांगितले। यावरून पोलिसांनी गुटखा किंग सोपान सुरेश डोंबे, सुरेश हरिभाऊ डोंबे व गुटख्याचा होलसेलर एकनाथ शहाजी डोंबे या तिघांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सोपान सुरेश डोंबे, एकनाथ शहाजी डोंबे हे दोघे गाडीसह फरार होण्यात यशस्वी झाले, तर पोलिसांनी सुरेश हरिभाऊ डोंबे यांना ताब्यात घेतले। पोलिसांच्या या कारवाईमुळे जिंतूर शहरातील सर्वच पानपट्टी, हॉटेल, किराणा दुकानातील गुटखा पुड्या गायब करण्यात आल्या असून गुटखा शौकीनांना त्याची चढ्या भावाने विक्री करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले। निस्वार्थ हृदयातच भगवंतांचा निवास, हबहप इसादकर। संत सावतामाळी यांनी आपल्या कर्मातूनच देवत्व प्राप्त केले। विठ्ठलाला आपल्या हृदयात साठवून ठेवणारे ते एकमेव संत होते। आपल्या हृदयात देवाची साठवण करण्याची असेल तर हृदय स्वार्थशिवाय रिकामा असावं, असे प्रतिपादन हबहप दिलीप महाराज जोशी इसादकर यांनी केले। गंगाखेड येथील संत सावतामाळी मंदिरात दिनांक 3 ऑगस्ट शनिवार रोजी सावतामाळी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। या प्रसंगी आयोजित कीर्तन समारोहात ते बोलत होते। पंढरपूरला न जाता साक्षात विठ्ठलाला आपल्या शेतात बोलवण्याची शक्ती सावतामाळी यांच्या भक्तीत होती। भक्ती करत असताना आपले कर्म न सोडणे हे सावतामाळी यांच्या भक्तीचे मोठे वैशिष्ट्य होते। लाचखोर तलाठी दत्ता होनमाने यास न्यायालयीन कोठडी। पूर्णा तालुक्यातील फुलकडस येथील एका शेतकऱ्याकडून फेरफार करण्यासाठी 40,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दत्ता होनमाने या लाचखोर तलाठ्यास परभणी न्यायालयाने दिनांक 3 ऑगस्ट शनिवार रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली। दत्ता होनमानेच्या विरोधात ताडकळस पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यास ताडकळस पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तलाठ्यास 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे।
राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या मराठवाडा अध्यक्षपदी किरण सोनटक्के यांची निवड. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या शिक्षक सेलच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्राध्यापक किरण सोनटक्के यांची निवड करण्यात आली. मुंबई येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात प्राध्यापक किरण सोनटक्के यांना नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सोनवणे यांच्या हस्ते आज दिनांक 3 ऑगस्ट शनिवार रोजी देण्यात आले. यावेळी माजी आमदार विजय गव्हाणे, नागेश वांगरकरसह आदींची उपस्थिती होती. भूमी अभिलेख उपअधीक्षक अशोक भदरगे यांचा मनसेतर्फे सत्कार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना परभणीतर्फे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय परभणी बाबत जवळपास 2 वर्षापासून लोकशाही मार्गाने लढा सुरू होता. तत्कालीन उपअधीक्षक दत्तू सोनवणे यांच्यावर लाचलुचपत विभागामार्फत कारवाई झाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होत असलेले आरोप हे खरे ठरले. त्यानंतर अशोक भदरगे हे उपअधीक्षक म्हणून कार्यालयात रुजू होतात. जवळपास 15 ते 20 दिवसांमध्ये कार्यालयीन कामकाजात बराच सकारात्मक बदल केल्याबद्दल अशोक भदरगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे श्रीनिवास लाहोटी, अर्जुन टाक, श्रीकांत पाटील, सूर्यकांत मोगल, वेदांत यंबलसह कार्यालयातील कर्मचारी, भुसारे, मटपल्लू, पारवेकर, खुणेसह आदींची उपस्थिती होती. बालूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. सेलू तालुक्यातील बालूर येथील माडी गल्ली येथे संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रतिवर्षी उत्साहात भव्य दिव्य आयोजन सरपंच साडेगावकर, संत सावतामाळी भजन मंडळ व संत सावतामाळी मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजन करण्यात येते. याही वर्षी संत सावतामाळी यांच्या 719व्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताहाचे आयोजन दिनांक 27 जुलै शनिवार ते 3 ऑगस्ट शनिवार दरम्यान करण्यात आले होते. हभप स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज पडसखेडकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अनेक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सरपंच साडेगावकर, संत सावतामाळी भजनी मंडळ व संत सावतामाळी मित्रमंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.